नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विम्यात मोठा बदल. चला शेतकरी मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. त्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, राज्यात रब्बी हंगाम 2025 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून विम्याचा लाभ घेता येणार आहे. विविध जिल्ह्यामध्ये 2 गटामध्ये कंपन्यांची नियुक्त करून अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी पीक विमा अर्ज भरण्यासंबंधीचे महत्त्वाचे तपशील, पीक विम्यानुसार अंतिम मुदत आणि आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आपल्याला बघायला भेटणार आहेत. मित्रांनो, रब्बी हंगामातील समाविष्ट पिके आणि अंतिम मुदत. रब्बी हंगाम 2025 साठी खालील 6 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकानुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत वेगळी आहे. शेतकरी मित्रांनो, आता जिल्हा गट आणि नियुक्त विमा कंपन्या. राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण 2 गटामध्ये करून पीक विमा कंपन्यांनी नियुक्त करण्यात आलेले आहे. गट 1. मित्रांनो, आता जनरल इन्शुरन्स कंपनी जिल्हे धाराशिव, बीड आणि लातूर. अर्ज करून या जिल्ह्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. गट नंबर ॲग्रोस्ट इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, परभणी, वर्धा, नागपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती आणि शेतकरी मित्रांनो, गडचिरोली योजनेची अंमलबजावणी या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. मार्फत पीक विमा योजना राबवलेली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, 3 अर्ज करण्याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे अचूक ठेवा. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.